नमस्कार. आज आपण अतिशय सुंदर आणि पौष्टिक तितकीच चवदार अशी मेथीची भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी, जिरं हे टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, पण त्या अशा लांब लांब कापून आपण टाकलेल्या आहेत. आणि त्यानंतर भरपूर असा लसूण आणि थोडंसं अद्रक आपण यामध्ये घालून परतून घेतलेलं आहे. आणि त्याचसोबत आपल्याला भरपूर असा कांदासुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांदा थोडा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे कोरडे मसाले आहे, की हळद आहे, धने पावडर आहे आणि 1 चमचा आपण लाल तिखटसुद्धा यामध्ये घालणार आहोत. तर हे कोरडे मसाले टाकून पुन्हा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टमाटे टाकायचे आहे आणि टमाटे छान आपल्याला परतून घ्यायचे आहे. आणि ह्या टमाट्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्याचसोबत आपल्याला थोडं भाजीला लागेल एवढं मीठ आपल्याला याच वेळेला आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि छान आपल्याला परतून झाकण ठेवून छान टमाटे जे आहेत तर ते आपल्याला मऊ असे करून शिजवून घ्यायचे आहे. तर या भाजीमध्ये आपण हिरव्या मिरच्या ज्या आहेत तर त्या लांब कापून घातलेल्या आहेत, कारण मेथीची पानंसुद्धा हिरवी असतात आणि त्यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची दिसत नाही आणि ती लहान मुलांच्या तोंडात येऊ शकते आणि त्यांना जमवू शकते. त्यामुळे आपण हे हिरवी मिरची अशा पद्धतीने टाकलेली आहे आणि थोडंसं तिखटसुद्धा घातलेलं आहे. आणि आता टमाटे शिजल्यानंतर आपण आता ही मेथी यामध्ये घालून घेतलेली आहे. तर ही मेथी अतिशय कोवळी अशी आहे आणि 2 जुड्या ही मेथी होती आणि त्याचे पानं आपण तोडून घेतलेले आहे आणि भरपूर अशा पाण्यामध्ये स्वच्छ आपण धुवून ते चाळणीमध्ये निथळत ठेवली होती. कारण भाजीत जर पाणी असलं तर ती भाजी ही ओलसर होऊ शकते आणि त्याची चव बिघडू शकते. आपल्याला याची सुकी भाजी बनवायची आहे, त्यामुळे आपण पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ही भाजी आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यावर झाकण ठेवून छान पद्धतीने त्याला शिजवून घेणार आहोत. तर मेथी तशी पौष्टिक असते आणि आपण भरपूर कांदा टाकलेला आहे, त्यामुळे ती छान चवीला अतिशय सुंदर गुळचट अशी ही त्यामुळे लागते. आणि भरपूर यामध्ये लसूण घालायचं आहे, त्यामुळे अतिशय सुंदर चव या भाजीची लागणार आहे. तर आता या ठिकाणी आपण पुन्हा झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे एक वाफ काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट आपण करून ठेवलेला आहे, म्हणजे शेंगदाण्याची पावडर आपण म्हणूया त्याला, तर ती आपण यामध्ये घालून छान परतवून याला पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे आणि छान एक वाफ काढायची आहे. आणि चवीला अतिशय सुंदर अशी ही भाजी लागते आणि खूप कोरडी नाही किंवा खूप पातळ नाही किंवा ओलसर नाही अशी आपली ही भाजी, चवीला अजिबात कडू न लागणारी अशी ही मेथीची भाजी आपली तयार होणार आहेत. तर अगदी लहान थोरांना सगळ्यांना ही भाजी आवडेल आणि आपण पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबतसुद्धा ही खाऊ शकतो. नेहमी एकसारखी भाजी करण्यापेक्षा आपण थोडंसं आलटून पालटून वेगळ्या चवीची अशी ही भाजी करायची आहे. आता या ठिकाणी व्हिडिओत पाहू शकता की छान असं तेल सुटलेलं आहे, त्यामुळे त्यावरून आपण ओळखू शकतो की ही भाजी आपली तयार झालेली आहे. अशी माझी ही साधी सोपी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा, त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद. अशा साध्या सोप्या घरगुती अशा रेसिपी मी घेऊन येणार आहेत, तरी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला त्यामुळे छान प्रोत्साहन मिळते. धन्यवाद.